नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मनोज व्यासाहेब. मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ आपल्या लातूर जिल्ह्यामधला लातूर जिल्ह्यामध्ये उदगी तालुक्यामध्ये आज सकाळी 14/3/2026 या रोजी उदगी तालुक्यातील राजे छत्रपती शिवाजी महाराज या चौकामध्ये एक फळ विकणारा हा व्यक्ती नालीत पडलेले फळ घेऊन त्याला देऊन गाड्यावर ठेवून त्याला विकायचं काम करत आहे. रमजानचा महिना, ही महिना एवढा पाक आहे कारण ह्या महिन्यामध्ये लहान लेकरं, वयस्कर माणसं, महिला, पोरं, पुरी सर्व काही मुस्लिम बांधव हे उपास करत आहेत. उपास यांचा एवढा कडक राहतोय आणि असल्या उपासामध्ये हा व्यक्ती नालीत पडलेले खरबूज, त्या खरबूजला नालीतून काढून घेऊन गाड्यावर ठेवून ते विकायचं काम करत आहे. त्याचं नाव आहे मुईन सय्यद. उदगीर शहरामध्येच रहिवासी आहे. मला आतापर्यंत जेवढं मला माहिती आहे, यूपी, बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणी नालीच्या पाण्यानं केळ घेऊन गाड्यावर ठेवत होते. तर आता आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये नालीचे खरबूज घेऊन पाण्यानं घेऊन तुम्ही गाड्यावर ठेवत आहेत आणि रमजानच्या या पाच महिन्यामध्ये लोकांना खायला घालत येतं, लोकांना विकत येतं. असं करत असलं आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये तरी लाजगवानी गोष्ट आहे. कारण की हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, कुणी असो, फळ विकणाऱ्या कोण फळ विकत घेऊनच आपल्या लेकरा बाळाला, आई वडिलाला, पूर्ण फॅमिलीला खाऊ घालत. पण ही फळ विकणारे घाणीतून फळ उचलून त्याला साफ करून त्याला गाड्यावर सजवतील आणि तीच आपल्याला विकतील आणि तीच आपण विकत खात आहोत. मित्रांनो, असं करण्यापेक्षा मला एक वाटतंय की तुम्ही ही धंदा सोडून मजुरी कातर करून खावं, पण असं कोणाच्या भावनेची ते असं मला वाटतंय. म्हणून मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा, दुसरी काळजी करा, एवढी माझी विनंती आहे. जय हिंद, जय भारत.